नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती. सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर. Realme 13 सिरीज बद्दल आपण बोलतोय. 6 ऑगस्टला तुम्हाला सेल होताना पाहायला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला दोन स्मार्टफोन पाहायला मिळतात. Realme 13 Pro Plus आणि Realme 13 Pro हे दोन स्मार्टफोन पाहायला मिळणार आहेत आणि स्पेशली हे मिड रेंजचे स्मार्टफोन आहेत. आणि त्याचबरोबर जर तुम्ही याचं डिझाईन बघायला गेलात तर प्रीमियम लुक तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. राऊंड सर्कलमध्ये तुम्हाला कॅमेरा पाहायला मिळणार आहे. आपण याच्या जर बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो, याच्यामध्ये खास काय काय पाहायला मिळणार आहे आपल्याला, तर AI फीचर्स आपल्याला याच्यामध्ये जबरदस्त पाहायला मिळणार आहे आणि कॅमेरा क्वालिटी देखील याच्यामध्ये एक चांगली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर डिस्प्लेमध्ये तुम्हाला 6.7 इंचेसचा 3D कर्व्ड फुल HD प्लस AMOLED डिस्प्ले पाहायला मिळतोय. 2000 निट्सचा पीक ब्राईटनेस आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतोय. प्रोटेक्शनसाठी याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतंय तर डिस्प्लेसाठी तर मित्रांनो Corning Gorilla Glass 7i चा प्रोटेक्शन पाहायला मिळतंय आणि बॅकमध्ये तुम्हाला पांडा ग्लासचा प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. फ्रेमबद्दल जर बोलायचं झालं तर प्लास्टिक फ्रेम या स्मार्टफोनचे आहे. 9 5G बँड्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्टेरिओ स्पीकर्स आहेत आणि IP65 रेटिंग मिळते. म्हटल्यावरती पाणी आणि धुळीपासून घाबरायची काहीच गरज नाहीये. Realme 13 सिरीजमध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन जे आहे ते दोन कलर्स ऑप्शन पाहायला मिळतील. त्याचबरोबर कॅमेराबद्दल बोलायचं झालं Realme 13 Pro Plus मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो. 50 मेगापिक्सल प्लस 50 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल. प्रायमरीमध्ये तुम्हाला जो आहे तो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनचा सपोर्ट मिळतो. 3x पेरिस्कोप सेन्सर तुम्हाला सेकंडरीमध्ये पाहायला मिळतो आणि 8 मेगापिक्सल जो आहे तो अल्ट्रावाईड आपल्याला पाहायला मिळतोय. तोच Realme 13 Pro मध्ये जर बघायला गेलं तर ट्रिपल कॅमेरा सेटअप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 50 मेगापिक्सल प्लस 8 मेगापिक्सल प्लस 2 मेगापिक्सल. 50 मेगापिक्सलमध्ये तुम्हाला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनचा सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सल जो आहे तो अल्ट्रावाईड आहे आणि 2 मेगापिक्सल जो आहे तो डेप्थ आहे. त्याचबरोबर आता रॅम आणि आपल्याला स्टोरेज काय काय पाहायला मिळतं तर तुम्हाला 3 व्हेरियंट याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर 8GB तुम्हाला रॅम आणि 256GB स्टोरेज पाहायला मिळते. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज पाहायला मिळते आणि 12GB रॅम 512GB स्टोरेज तुम्हाला पाहायला मिळते. असं याच्यामध्ये तुम्हाला व्हेरियंट पाहायला मिळते. त्याचबरोबर जर बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो 5200 mAhची बॅटरी मिळते आणि 80 वॉटचा तुम्हाला वायर्ड चार्जर मिळतो. टाईप A to टाईप C असा तुम्हाला या ठिकाणी केबल देखील पाहायला मिळते या स्मार्टफोनमध्ये. जर Realme 13 Pro बद्दल बोलायचं झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला 45 वॉटचा वायर्ड चार्जर पाहायला मिळणार आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला Qualcomm Snapdragon 7S Gen 2 चा 4nm प्रोसेसर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण जर गेम खेळायची म्हटलं तर BGMI सारखे गेम जर खेळायचे असेल तर तुम्ही 60 FPS वरती ही गेम अगदी आरामशीर खेळू शकता. आणि व्हिडिओ शूट जर करायचे असेल तर तुम्ही 4K व्हिडिओ शूट करू शकता पण 30 FPS वरती. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा. Realme 13 सिरीजमध्ये AI फीचर्सचा देखील तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अल्ट्रा क्लॅरिटी फीचर्स देखील तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो काही फोटो आहे तो त्या ठिकाणी क्लिअर आणि कलरिंग पाहू शकता याच्यामध्ये. त्याचबरोबर दुसरा जो आहे तो स्मार्ट रिमूव्हर आहे. तुम्ही जर फोटो काढलात आणि त्याच्यामध्ये कोणता जर ऑब्जेक्ट तुम्हाला घालवायचा असेल, कोणतीही गोष्ट असेल ती घालवायची असेल तर तुम्ही अगदी या फीचरच्या मदतीने घालू शकता. ग्रुप फोटो एनहान्सचा देखील ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. प्राइस काय असणार जसं मी म्हटलं की हा मिड रेंज स्मार्टफोन आहे तर याच्यामध्ये Realme 13 Pro Plus जी प्राइस आहे ती आहे 29,999 म्हणजे 30,000च्या जवळपास हा फोन तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरियंटनुसार पाहायला मिळणार आहे ही प्राइस. आणि विथ ऑफर्स बरोबर हा जो स्मार्टफोन आहे ही प्राइस आहे ती ठरलेली आहे. त्याचबरोबर आपण जर 13 Pro बद्दल बोलायचं झालं तर त्या ठिकाणी हा 23,999च्या जवळपास आपल्याला हा फोन याची प्राइस जी आहे ती पाहायला मिळणार आहे.